पोलीस स्टेशनमध्ये रोज चक्रा मारतोय। आमच्या गावात आर्वीमध्ये भांडणं झाली, ज्ञानेश्वर निंबाळकर याने माझ्या आईला मारलं, भावाला मारलं, कारण की त्याने आमच्याकडून 7 लाख रुपये घेतले नोकरीच्या नावाखाली आणि ते आम्ही विचारण्यासाठी गेलेलो असताना त्याने मारहाण केली। त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करायला आलो, पण एकही पोलीसवाला तक्रार दाखल करून घेत नाही। ज्या दिवशी माझी आई पोलीस स्टेशनमध्ये आली तर देवरे म्हणून हवालदार बिठ्ठा आणि अंमलदार होते, ते म्हणे आम्ही करत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। एकदम चुकीची वागणूक दिली त्यांना, एका लेडीजला, आणि हाकलून दिलं। आणि आज परत 5 दिवसांनी आलो तर आत्ता ते म्हणताय की पोलीस तक्रार दाखल करून घेणार नाही, आम्हाला विचारावं लागेल, कारण 5 दिवस झाले। जर 5 दिवस झाले आम्ही 112ला कॉल केला, तालुका पोलीस स्टेशनला कॉल केला, तेव्हा याने उत्तर का नाही दिलं, तेव्हा का आमचं तक्रार दाखल नाही करून घेतली। हे धुळे तालुका पोलीस स्टेशन नेहमीच असं करतात, कुठल्याच विषय आहे तर गंभीर दखल घेत नाही, नोंदून घेत नाही। आणि इथं तक्रार दाखल करायला काय आला का म्हणतात लिहून आणा तुम्ही स्वतः वेंडरकडून, इथं 100-200 रुपये घेऊन घेतात। त्यांच्याकडे लिहून आणलं का जमा करतात अर्ज, आणि तो जमा करून चौकशी करत नाही। मी चाललं काय नेमकं, यांना इन्सी दाखल करता येत नाही, FIR दाखल करता येत नाही, आपणच करायचं, मारतं का याला। आणि इथं दिवस बसून सकाळपासून आलेलो आहे आम्ही, सकाळपासून आज किती वाजले, 5-7 वाजले, बसून ठेवलेलं आहे। आम्ही करत नाही, आम्ही घेत नाही, हे प्रत्येक गोष्टीचं असंच करतात। याचा अर्थ काय, मग कोणाकडे जायचं, आम्ही गुन्हा झाल्यावर किंवा मर्डर झाल्यावर जायचं काय? तारीख काय आज? आज 11 सप्टेंबर 2024। आणि PI पोलीस इन्स्पेक्टर हे अभिषेक पाटील आणि PSI विजय पाटील